तर जय हिंद मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे जी मुलं पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस कसा केला पाहिजे. तर मित्रांनो, सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवताल त्यावेळेस तुम्हाला किती मार्क आले. समजा तुम्ही एखादं क्वेश्चन पेपर सोडवलं, त्यामध्ये जर तुम्हाला 85 मार्क आले, तर तुमचे जे 15 क्वेश्चन आहेत ते कुठल्या विषयाचे चुकलेत हे तुम्ही अगोदर त्याला सर्किल करून ठेवा. त्यानंतर तुमचे गणितावर किती क्वेश्चन चुकले आणि ते कुठल्या टॉपिक मधले चुकलेत ते तुम्ही आधी बघा. त्यानंतर तो टॉपिक घ्यायचा, तो फक्त तो सिंगल टॉपिकच तुम्ही तो रिवाइज करायचा आहे, म्हणजे पूर्ण पुस्तक परत करायची गरज नाही. त्यानंतर तुमचं जीएस आणि मराठीचे जर क्वेश्चन चुकले असतील तर त्याला पण सेम करायचं. फक्त एक त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का, एक वही, सेपरेट वही करायची. जे तुमचे क्वेश्चन चुकलेले आहेत जीएस आणि मराठी ते तुम्ही त्या वहीमध्ये लिहून काढायचे, जेणेकरून ते तुमच्या डोळ्याखालून आणि हाताखालून जाते. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, जो प्रश्न आपला चुकतो तो आपल्या आयुष्यभर ध्यानात राहतो. त्याच्यासाठी तुम्ही ते लिहत चला आणि अशाच माहितीसाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांजवळ शेअर करा. जय हिंद.